मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये एकाच ठिकाणी देवीच्या 3 मूर्ती, हलती दीपमाळ अशी वैशिष्ट्यपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिर आहेत. त्यापैकीच असणारे एक मंदिर आज आपण पाहणार आहोत. तर आपण व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. चला तर पाहूया हे ठिकाण नक्की कोठे आहे ते. तर म्हणले एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. तर आज आपण आलो आहे राशीन येथील यमाई देवीचे किंवा जगदंबा मातेचे दर्शन करण्यासाठी. तर चला पाहूया. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. प्राचीन मंदिर आहे. साधारण 1500 वर्षापूर्वीचे असणारे हे प्राचीन असे मंदिर कर्जत तालुक्यातील राशीन या ठिकाणी म्हणजेच नगर जिल्ह्यातील राशीन या ठिकाणी आहे. यमाई मातेचे स्वयंभू स्थान आणि अतिशय जागृत स्थान म्हणून देखील या ठिकाणाला अतिशय महती आहे. तसेच अतिशय प्रसिद्ध देखील आहे. मंदिर परिसरामध्ये प्रवेश करताच आपल्याला देवीच्या प्रसादाची आणि नारळ ओटीची देखील दुकाने पाहायला भेटतात. पहिल्या प्रवेशद्वारातून पुढे जाताच आपल्याला सिंह मंडप सुरुवातीला पाहायला भेटतो. अतिशय सुंदर आणि कलाकुसरीने बनवलेला हा मंडप आपल्याला पाहायला भेटतो आणि मंडपामध्ये मुख्य ठिकाणी सिंहाचे दर्शन होते. तर तिथून पुढे जाताच आपल्याला समोरच्या बाजूस आपल्याला संपूर्णपणे दगडी बांधकामामध्ये असणारा आणि कोरीव काम असलेला उंच असं प्रवेशद्वार पाहायला भेटते. तर पुढे जाताच आपल्याला डाव्या आणि उजव्या बाजूस दगडी आणि त्याच्यावरची रंगकाम केलेल्या 2 सुबक अशा दीपमाळा पाहायला भेटतात. या ठिकाणातली एक म्हणजेच उजव्या बाजूची असणारी दीपमाळ ही हलती दीपमाळ आहे. ही दीपमाळीच्या पाहण्यासाठी आपल्याला दीपमाळीच्या जिनेमधून वरती गेल्यानंतर एक लाकडी दांडा आहे. तो दांड्याने हलवल्यानंतर ही दीपमाळ संपूर्णपणे हलते. ही पाहण्यासाठी आपल्याला वर्षातून एकदा म्हणजे दसऱ्या दिवशी या ठिकाणाला भेट द्यावी लागते. तर चला मग संपूर्णपणे दगडी बांधकाम असणारे आणि पूर्वाभिमुख असणारे हे मंदिर आपण पाहत आहोत. तर या ठिकाणी मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला संपूर्णपणे दगडी बांधकाम असणारा सभामंडप नजरेस पडतो. त्याचप्रमाणे अंतराळामध्ये जाताच आपल्याला यमाई मातेचे मुखदर्शन देखील होते. तर आपण आता मुख्य गाभाऱ्यामध्ये जाऊन मातेचे विलोभनीय असे दर्शन घेत आहोत. तर तुकाई माता आणि यमाई माता आणि चतुर्शृंगी मातेचे असे एकंदरीत या ठिकाणी 3 देवींचे दर्शन आपल्याला होते. असे दुर्लभ दर्शन आपल्याला कोठेही होत नाही. तर या ठिकाणी यमाई मातेला कोणी जगदंबा कोणी रेणुका माता देखील असे म्हणतात. तर या ठिकाणी एकंदरीत 3.5 शक्तिपीठ असलेल्याचे देखील सांगण्यात येते. तर दर्शन करून मित्रांनो आपण बाहेर येताच आपल्याला पुन्हा एकदा निवांतपणे सभामंडप आपल्याला निहाळता येतो. तर हे बघू शकता. अतिशय सुंदर असे हे दगडी बांधकाम आपण बघू शकता. याच्यामध्ये आपल्याला कोणतीही आधुनिकता पाहायला भेटत नाही. त्याचप्रमाणे साधारणपणे 1704 मध्ये मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराचा जीर्णोद्धार आणि मंदिराचा देखील जीर्णोद्धार केलेल्याचे सांगण्यात येते. त्याचप्रमाणे आपल्याला त्या शेजारी असणाऱ्या 12वेचे देखील दर्शन होते. मंदिर परिसरामध्ये देखील अनेक लहान मोठी मंदिरे आहेत. अनेक देवदेवतांची छोटी मोठी मंदिरे आहेत. हे देखील आपण पाहू शकता. सध्या मंदिराच्या रंगांचे मंदिराच्या शिखराला रंग देण्याचे काम देखील सध्या चालू आहे. हे देखील आपण पाहू शकता. मंदिर परिसरामध्ये म्हणजे मंदिराच्या 4ही बाजूने ओहऱ्या देखील आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे एकंदरीत हे मंदिर 4ही बाजूने कंपाऊंड म्हणजे आहे. तर मधोमध एकंदरीत हे मंदिर आहे. तर हे राशीन गावाच्या दक्षिण दिशेस मंदिर आहे. मंदिर परिसरामध्ये देखील आपण हे पाहू शकता. अतिशय उत्कृष्ट आणि
संपूर्णपणे प्राचीन असं असणार हे मंदिर पाहू शकता. या मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. तर जेव्हा श्रीराम प्रभू वनवासामध्ये असताना सीतामातेचे रावणाने हरण केले, त्यावेळी श्रीराम प्रभू दुःखी कष्टी होऊन निराश होऊन रडत होते. तेव्हा पार्वती मातेने सीतामातेचे रूप घेऊन श्रीरामांसमोर उभ्या राहिल्या. तेव्हा श्रीरामांनी त्यांना ओळखले आणि म्हणाले की ए माई. तेव्हापासून या ठिकाणाला देखील यमाई मातेचे स्वरूप मानले जाते. त्याचप्रमाणे या ठिकाणाला रेणुका मातेचे देखील ठिकाण मानले जाते. अतिशय जागृत असे हे स्थान आहे. तर हे ठिकाण पाहण्यासाठी देखील आपण पुण्यापासून साधारणपणे 130 किलोमीटर असणारे हे ठिकाण आहे. तर या ठिकाणाला आपण देखील भेट देऊ शकता. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. तसेच त्याचप्रमाणे मंदिराच्या प्रवेश मार्ग देखील संपूर्णपणे दगडी बांधकामामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. म्हणूनच मी बोललो की कोणत्याही प्रकारची आधुनिकता या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला भेटत नाही. तर आपल्याला शिवशंकरांच्या शिवलिंगाचे देखील एक छान असे दर्शन आपल्याला होते. त्याचप्रमाणे देवीच्या मुख्य मंदिरा शेजारीच असणाऱ्या शेजारी देखील एक काशी विश्वेश्वरांचे छान असे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिराचं नंदीचे दर्शन घेऊन आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो. त्याचप्रमाणे मंदिरावरच्या प्रवेशद्वारावरती छान असे कमानीचे दगडामध्ये नक्षीकाम केलेले देखील पाहायला भेटते. त्याचप्रमाणे मंदिरामध्ये जाताच आपल्याला श्री गणेशांचे दर्शन होते. मंदिरामध्ये जाताच आपल्याला या मंदिर किती प्राचीन असल्याचे देखील जाणवते. मुख्य शिवलिंगांचे दर्शन घेऊन आपण पुन्हा एकदा बाहेर येताच आपल्याला काळभैरवाचे देखील दर्शन घ्यायचे आहे. येत्या पुढील काही दिवसांमध्ये शतचंडी यज्ञ सोहळ्याचे आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आलेले. राशीन या ठिकाणी क्षेत्रामध्ये प्रत्येक 7 वर्षानंतर शतचंडी महायज्ञाचे देखील आयोजन करण्यात येते. तर आपल्यासमोर हे देखील आपण बघू शकता की या ठिकाणी यज्ञमंडप आपण पाहत आहे. यज्ञमंडप पाहून आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला श्री गणेशांचे देखील छान असे दर्शन होते. अतिशय सुंदर अशी प्राचीन असं हे मंदिर आहे. तर या मंदिराला देखील आपण अवश्य भेट द्या. मंदिराच्या सध्या शिखराचे काम चालू आहे. मंदिराच्या शिखरावरती अनेक देवदेवतांच्या मूर्ती देखील